Then this skeleton will shows two carbonyl groups. The very first here, the numbering is start from this carbon, that is first, then second, and then first, second, and third. इथून जर तुम्ही बघितलात तर हे जे काही कार्बोनिल आहे 1, 3 म्हणजे 1 आणि 3 पोझिशनला कार्बोनिल पाहिजे. किती? डाय, कारण की 1 नंबरला 1 आणि 3 नंबरला 1. 1, 2, 3 1, 3 डाय कार्बोनिल कंपाऊंड. मग समजा तुमच्या समोर प्रश्न विचारला असेल टार्गेट मॉलिक्यूल मध्ये 1, 3 डाय कार्बन कंपाऊंड असेल तर तुम्हाला काय करायचं बघा. तर तुम्ही अनालिसिस करायला घेतला तर जिथे कार्बन ग्रुप आहे आता सिमेट्रिकल आहे, कुठलाही ब्रेक केला तर काय फरक पडत नाहीये. जिथे कार्बोनिल आहे तिथला एक बॉन्ड ब्रेक करायचा, ते दाखवलं. हा बॉन्ड ब्रेक करायचा. हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर मला काय मिळेल? सिंथॉन मिळेल. इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं निगेटिव्ह चार्ज. इथं निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज आतमध्ये गेल्यानंतर काय तयार होईल? O मायनस. अशा प्रकारे एनोलेट आयन तयार होईल. एनोलेट आयनचा सिंथेटिक इक्विव्हॅलंट कोण असतो? यस, परत इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल. इथं निगेटिव्ह मायनस आणि हा प्रोटॉन कॅप्चर करून आहे ऍसिटोन. आता इथं काय करायचं आपण? 2 मोल्स आपण ऍसिटोन घेतलं तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल का? येस, 2 मोल्स ऑफ ऍसिटोन घेतला तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळत नाही. काय मिळणार नाही? तर हा जो तयार झालेला असणार आहे तो इथं जर अटॅक केला तर काय मिळेल? बीटा हायड्रॉक्सी कीटोन मिळेल. मग मला पाहिजे इथं काय आहे? तुम्हाला पाहिजे आहे इथं यस कीटोनच पाहिजे. त्यामुळे इथं मी असा एखादा ग्रुप जॉईन करणार आहे ह्या सिंथॉनला जो कसा असायला पाहिजे? गुड लिव्हिंग ग्रुप असायला पाहिजे. जसं की गुड लिव्हिंग ग्रुप कोणते कोणते आहेत? OET असेल किंवा एक्स. एक्स म्हणजे तुमचा हायड्रोजन कंपाऊंड. कोणताही RC डबल बॉन्ड O प्लस एक्स आपण त्याला काय करू शकतो? अटॅच करू शकतो. एक्स म्हणजे गुड लिव्हिंग ग्रुप. OET सुद्धा काय असतो? गुड लिव्हिंग ग्रुप असतो. मग आता सिंथेसिस कसं करता येईल हा मॉलिक्यूलचा, वरचा टार्गेट मॉलिक्यूलचा? तर फर्स्ट आपण घ्यायचा आहे ऍसिटोन. CH3 C डबल बॉन्ड O CH3 इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग बेस EtO मायनस. म्हणजे आपण हा सोडियम इथॉक्साइड यूज करतो. आपल्याला तर मिळेल EtO मायनस. हा EtO मायनस काय करतो? त्या CH3 मधला एक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. त्यामुळे तयार होईल काय आता? CH2 मायनस. आणि हा CH2 मायनस आता काय करतो? हा CH2 मायनस ह्या जो तुमचा इस्टर आहे CH3 C डबल बॉन्ड O OET त्यातला OET ग्रुप काढून टाकेल आणि मला मिळेल काय? हा टार्गेट मॉलिक्यूल. समजलं? एकदम सिंपल रिएक्शन आहे. 1, 3 तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. 1, 3 डाय कार्बन असं काय करायचं आहे? तर एक कार्बन ग्रुप म्हणजे इथं असणार आहे तो ब्रेक करायचा आहे आणि चूज करताना एक ठरवायचं आहे की कोणतं सिंथॉन्स आपल्याला सिंथेटिक इक्विव्हॅलंट सोपे पडतात सिंथेसिस करायला, त्याच्यावरती आपण तो ब्रेक करायचा. आता इथे एक एक्झाम्पल आहे. हा सुद्धा काय आहे? सिमेट्रिकल आहे. PH C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O PH. ह्यामध्ये काय करता येईल या टार्गेट मॉलिक्यूल मध्ये? तर मी मागाशी सांगितलं तुम्ही काय करायचं आहे? हा बॉन्ड ब्रेक करायला घ्यायचा आहे. एकदम सोपा. हा बॉन्ड काय करायचा आहे? ब्रेक करायला घ्यायचा आहे. बघा हा बॉन्ड ब्रेक केला तर काय तयार होईल आता? PH C डबल बॉन्ड O प्लस हा त्याचा झाला सिंथॉन आणि त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलंट कोण आहे? तर त्याचा OET ग्रुप जर त्याला जॉईन केला तर तो बनेल काय आता? सिंथेटिक इक्विव्हॅलंट. आणि दुसरा कोण आहे आता? CH3 C डबल बॉन्ड O PH. याचं नाव आहे ऍसिटोफिनॉल. याचं नाव आहे काय? ऍसिटोफिनॉल. आणि ह्याचं नाव आहे इथिल बेन्झोएट. हे दोन्ही सुद्धा आपल्या लॅब मध्ये अवेलेबल आहे. इथिल बेन्झोएट आणि आहे ऍसिटोफिनॉल. मग घ्यायच्या सुरुवातीला काय आपण? यस ऍसिटोफिनॉल त्याचे रिएक्शन करायचे कोणावरती आपण? इथॉक्साइड. आता इथॉक्साइड का असं असत नाही तर त्याचा असतो सॉल्ट, सोडियम इथॉक्साइड. सोडियम इथॉक्साइड सुद्धा आपण लॅबमध्ये तयार करू शकतो. काय करायचं आहे? रॉकेल मध्ये डीप केलं सोडियम मेटल जो असतो तो बाहेर काढायचा. तो काय करायचा आहे? सोडियम इथॉक्साइड पूर्ण तिथलं रॉकेल हे करून घ्यायचं, फिल्टर करून शोषून घ्यायचं आहे. आणि हा जो सोडियम मेटल असणार आहे तो प्युअर इथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह करायचा आहे. सोडियम मेटल इथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह तर मिळतो आपल्याला काय? सोडियम इथॉक्साइड. हा आहे स्ट्रॉंग बेस. हा सोडियम इथॉक्साइड आपण ऍसिटोफिनॉलवर केला तर इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल. तिसरा अटॅक जो प्रोटॉन आहे त्यातला अबस्ट्रॅक्ट करेल. CH2 मायनस तयार होईल. हा CH2 मायनस या कार्बोनिल वरती अटॅक करून काय होईल?
हा ओईटी ग्रुप जो आहे त्याला रिमूव्ह करेल. ओईटी ग्रुप कसा असतो, गुड लिव्हिंग ग्रुप असतो, म्हणजे इझिली निघून जाणारा ग्रुप. त्यामुळे आपल्याला मिळणार प्रोडक्ट कसा असतो, PHC डबल बॉन्ड O CH3. हा CH3 म्हणजे CH2 कुठून आला तर इथला CH2 मायनस मधला. त्यानंतर उरला भाग कोणता, C डबल बॉन्ड O PH. अशा प्रकारे आपण हा टार्गेट मॉलिक्यूल सिंथेसाइज करू शकतो. आणि याचं नेचर काय आहे, 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड. आता दुसरं एक मी एक्झाम्पल दाखवतोय. हा अनसिमेट्रिकल 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड आहे. कसं आहे, अनसिमेट्रिकल. अनसिमेट्रिकल म्हणजे काय, तर मगाशी जर बघितला तर आपण ह्याच्यामध्ये कुठेही ब्रेक केला तर आपल्याला सेमच फ्रॅगमेंट्स मिळत होते, सेमच त्याचा सिम्पटॉम्स मिळत होते. पण इथं जर बघितला तर इथं C डबल बॉन्ड O, इथं एक कार्बन आहे CH, त्याला अटॅच PH ग्रुप आहे, फिनिल ग्रुप आहे. इथं C डबल बॉन्ड O आणि OET. याची पोझिशन बघितला तर हा 1 2 3, याचं नेचर कसं आहे, 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड. आता 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड असताना आपण अनालिसिस मध्ये काय करतो, एका कार्बोनिल पोझिशनला आपण काय करतो, ब्रेक डाऊन करतो. आता ह्या कार्बोनिल पोझिशनचा बॉन्ड ब्रेक केला तर आपल्याला काय मिळतंय ते आपण थोडंसं चेकआउट करूया. इथला ए बॉन्ड जर ब्रेक केला म्हणजे ए पॉसिबिलिटी काय होईल, इथं CO2ET आणि त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट काय असतो, SOET असतो. लक्षात, सिंथेटिक इक्विव्हॅलेंट काय झाला, OET ग्रुप. उरला भाग कोणता, इथं निगेटिव्ह चार्ज PH CH2 C डबल O CH2 PH. ओके, हे सुद्धा पॉसिबल आहे. OET हे सुद्धा डायथिल मॅलोनेट ह्याचं नाव आहे, डायथिल मॅलोनेट. हा सुद्धा इझिली अवेलेबल आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉसिबिलिटी काय करूया आपण, हा बी ग्रुप जिथं आहे बी बॉन्ड म्हणजे ह्या कार्बन मधला बॉन्ड ब्रेक करूया. तर पॉसिबिलिटी काय राहील, PHCH2 C डबल बॉन्ड O प्लस आणि त्याचं सिंथेटिक इक्विव्हॅलेंट आपण काय करतो, याला OET जॉईन करतो, म्हणजे गुड लिव्हिंग ग्रुप याला जॉईन करतो. हा एक. दुसरी पॉसिबिलिटी काय राहिली, PHCH2 C डबल बॉन्ड O ET, म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज तो प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करू शकतो आपण बेसना, त्यामुळे इथं PHCH2 C डबल बॉन्ड O ET. हे दोन पॉसिबिलिटी झालेल्या आहेत. आता तुम्ही जर दोघांच्यात बघितला ए आणि बी मध्ये, तर हा ए मध्ये आपल्याला काय होईल, दोन वेगवेगळे रिएक्टंट घ्यावे. पण हा बी मध्ये बघितला तर PHCH2 C डबल बॉन्ड O ET, PHCH2 C डबल बॉन्ड O ET हे दोन्ही एकच आहे. आणि आपल्याला एक क्लायझन ईस्टर कंडेन्सेशन आपण बघितलेलं आहे बघा, म्हणजे कधी बघितलं आहे तर मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण मला वाटते PC पार्ट 2 ला असताना तुम्ही क्लायझन ईस्टर कंडेन्सेशन बघितलं असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, तर बी रूट मध्ये आपल्याला भरपूर सिम्प्लिफिकेशन स्टेप दिसून येते. म्हणजे आपल्याला एकच रिएक्टिंग मॉलिक्यूल घ्यायचं आहे, त्याची रिएक्शन करायची आपण सोडियम इथॉक्साइड वरती, तर तो काय करतो, बेस सबस्ट्रॅक्ट करतो इथला प्रोटॉन, त्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज तयार होईल. आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, परत ह्याच मॉलिक्यूल वरती अटॅक करेल आणि मला मिळेल काय, टार्गेट मॉलिक्यूल. म्हणजे ए आणि बी मध्ये कुठली स्टेप सोपी आहे, येस, तर ह्याच्यामध्ये जी बी स्टेप आहे ती मोर सिंपल स्टेप आहे. देन नेक्स्ट वन, हियर द टार्गेट मॉलिक्यूल इज PH CH C डबल बॉन्ड O OET CH2 PH. आता इथं जर तुम्ही बघितलात तर ह्याचं नेचर कसं आहे बघा, इथं 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड आहे का, नाही आहे, 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड नाही आहे. मग आता याचे फ्रॅगमेंट्स काय करता येईल, तर बेसिकली इथं तयार करत असताना हा बॉन्ड ब्रेक केला, हा तयार केल्यानंतर मला काय मिळेल, PHCH मायनस C डबल बॉन्ड O ET, उरला भाग कोणता, PHCH2 Br, S बेन्झिल ब्रोमाइड. आणि आता ह्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट कोण आहे, PHC डबल बॉन्ड O ET C डबल बॉन्ड O ET आहे त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. आणि हा आपल्याला इझिली अवेलेबल आहे, हा 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड. आणि हा ईस्टर हायड्रोलायसिस केलं की आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो, आणि कार्बोक्सिलिक ऍसिडला हीट केलं तर एक कार्बन डायऑक्साइड निघून जातो आणि आपल्याला डी कार्बोक्सिलेशन स्टेप ऑब्झर्व होते. आता याच्यात बघूया आपण सिंथेसिस कसं करतो. तर हा स्टार्टिंग मटेरियल घेतलेला आहे, इझिली अवेलेबल आहे. इथेनॉल म्हणजे ETO मायनस सोडियम इथॉक्साइड घेतलं तर इथं जर बघितलं तर हा ऍक्टिव्ह कार्बन आहे, बरोबर आहे ना, ऍक्टिव्ह कार्बन. त्यातला तो जो त्याला अटॅच हायड्रोजन असतो तो असतो मोस्ट ऍसिडिक असतो, त्यामुळे इथला अब्स्ट्रॅक्ट केल्यामुळे निगेटिव्ह चार्ज इथे तयार होईल. हा निगेटिव्ह चार्ज कुठे अटॅक करेल, PHCH2 Br वरती अटॅक करेल,
Br निघून जाईल. मग Br निघून झाल्यानंतर शिल्लक काय राहील, पीएच सीएच सॉरी आता पीएच सी राहील, आता सीएच राहील, त्याच्यानंतर CH2 पीएच. मग आता ह्या स्टेप मध्ये मला ह्यातला एक CO2 ET ग्रुप काढून टाकायचा, म्हणजे एक इस्टर ग्रुप काढून टाकायचा आहे. मग मी काय केलेलं आहे, ऍसिड हायड्रोलायसिस केलं. ऍसिड हायड्रोलायसिस केलं की काय होईल, तर हे दोन्ही ग्रुप COH मध्ये कन्वर्ट होतील. हे दोन्ही ग्रुप काय होईल, COH मध्ये तयार होतील. दुसरी स्टेप आहे हीट केलं. हीट केल्यानंतर काय होईल, COOH मधला कार्बन डायऑक्साईड निघून जाईल आणि जो निघून गेलेला हायड्रोजन असतो तो ह्या कार्बनला अटॅच करून कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय. ओके, आता राहिला प्रश्न कोणता, हा COH ग्रुप ऍज इट इज आहे. मग इथे काय केलेलं, परत ऍसिडचं इस्टर मध्ये कन्वर्ट करायचं. काय करतो आपण, कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ इथेनॉल, तर आपल्याला परत काय मिळेल, ऍज अवर टार्गेट. दिस इज द सिंथेसिस स्टेप फॉर दिस टार्गेट. त्याच्यानंतर आपण परत पुढचा मॉलिक्यूल बघूया. इथं खूप महत्वाचं आहे, इथं थोडीशी आपण रेजिओ सिलेक्टिव्हची कन्सेप्ट बघणार आहे. हा तुमचा टार्गेट मॉलिक्यूल काय आहे, सायक्लोहेक्झॅनोन हा कंपाऊंड आहे. त्याच्या एक पोझिशनला अल्डिहाइड आहे आणि त्याच्या दुसऱ्या पोझिशनला मिथिल. ओके, मग आता याचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. हे करत असताना पहिल्यांदा आपण म्हटलं काय, जिथं 1 ते डायकार्बन असतो दोन पॉसिबिलिटी असतात, एक कुठल्या तरी कार्बन ग्रुपचा बॉन्ड ब्रेक करायचा. आता इथं कसं आहे, सायक्लिक सिस्टीम आहे आणि सायक्लिक सिस्टीम मधला बॉन्ड ब्रेक करणं खूप कठीण काम असतं. त्यामुळे आपण सायक्लिक सिस्टीम कधीही ब्रेक करायला जायचं नाहीये. उरला भाग कोणता, तर हा कार्बन ग्रुप, त्यामुळे हा ग्रुप ब्रेक केला. शिल्लक काय राहिला, आपला हा सिंटॉन. त्याचं सिंथेटिक इक्विव्हॅलंट इथं मी डायरेक्टली लिहिलंय, इथे निगेटिव्ह चार्ज असतं तर त्याला आपण म्हणायचं आहे सिंटॉन, आणि हा त्याचा आहे सिंथेटिक इक्विव्हॅलंट. आणि दुसरा ह्याचा कळण आहे, तर इथं त्याचं आहे CHOOET. OET त्याचा कसं असतो, गुड लिव्हिंग ग्रुप असतो. आता हे तुम्हाला बऱ्याच वेळेला माहिती आहे. हा एक प्रकारचा इस्टर आहे, सगळ्यात सिम्पलेस्ट इस्टर, HCOOET. मग ह्याची रिएक्शन करत असताना मला इथं रेजिओ सिलेक्टिव्हिटी दिसून येते. रेजिओ सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा मी रेजिओ सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय दाखवतो. हे मागच्या वेळेला पण परत मी घेतलेलं होतं केमो सिलेक्टिव्हिटीच्या वेळेला. केमो सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर एका कंपाऊंड मध्ये दोन फंक्शनल ग्रुप असताना त्या फंक्शनल ग्रुपची रिएक्टिव्हिटी थोडीशी वेगवेगळी असते. सगळ्यात पहिला असते अल्डिहाइडची, मग कीटोन, मग इस्टर, मग अमाइड, आणि मग असते कार्बोक्सिलेट, बरोबर. आणि रेजिओ सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, एखादा न्यूक्लिओफाईल आहे, तो न्यूक्लिओफाईल त्याला दोन चॉईस आहेत, एक इथं अटॅक करून 1,4 ऍडिशन प्रोडक्ट तयार करणं, किंवा इथं अटॅक करून 1,2 ऍडिशन प्रोडक्ट तयार करणं, बरोबर आहे ना. याला आपण म्हणायचं आहे रेजिओ सिलेक्टिव्हिटी. आता रेजिओ सिलेक्टिव्हिटी इथं कशी येणार आहे, तर हा जो पार्ट आहे, येस, हा आपला सायक्लोहेक्झॅनोन डेरिव्हेटिव्ह आहे, ह्याचं नाव आहे 5-मेथिल सायक्लोहेक्झॅनोन. हा इझिली अवेलेबल आहे. आणि दुसरा आहे आपला हा इस्टर. हा 5-मेथिल सायक्लोहेक्झेन वरती समजा सायक्लोहेक्झेन असता तर कोणताही बेस वापरला असता तर तो कुठलाही इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केला किंवा इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केला तर मिळणारा प्रोडक्ट हा सेमच असतो. पण इथं जो बेस यूज करणार आहे तो बेस रेजिओ सिलेक्टिव्हिटी प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल. इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केला तर मला हा टार्गेट मॉलिक्यूल मिळणार नाही, इथलाच प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केला तरच मला हा टार्गेट मॉलिक्यूल मिळणार आहे, बरोबर. मग त्यासाठी मी काय करणार आहे, तर त्यासाठी मी घेणार आहे रिएजंट LDA, लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइड. LDA कधी शिकलोय आपण, येस, सेम 3 मध्ये आपण जो पहिला रिएजंट घेतलाय ना त्याच्यामध्ये आपण लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइड बघितला बघा. तर हा बेस जो आहे हा थोडासा बल्क बेस आहे, मोठा बल्क स्ट्रक्चर आहे, स्टेरिक हिंड्रन्स त्याच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे हा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करताना लेस स्टेरिक हिंड्रन्स जिथं असणार तिथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल. त्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज तयार होईल आणि हा निगेटिव्ह चार्ज कार्बनवर अटॅक करून OET ग्रुप निघून जाईल आणि अशा प्रकारे आपलं टार्गेट मॉलिक्यूल सिंथेसाइज करता येईल. ठीक आहे, याला आपण म्हणायचं रेजिओ सिलेक्टिव्हिटी. दुसरा एक मॉलिक्यूल आहे, येस, तर हा आहे कार्बोनिल ग्रुप इथे. त्याच्यानंतर इथे दुसऱ्या पोझिशन, इथे तिसऱ्या पोझिशन, तिसऱ्या पोझिशनला परत कार्बोनिल आहे, याचं नाव आहे 1,3 डायकार्बोनिल, बरोबर. आता इथे जर तुम्ही बघितलात तर मी मगाशी म्हटलो काय शक्यतो रिंग ब्रेक करायला जायचं नाही, पण इथं जर तुम्ही बघितलात तर इथं ही जी रिंग आहे 6 मेंबर नाही आहे,
इथं रिंग आहे 5 मेंबर, बरोबर. आणि 5 मेंबर रिंग मध्ये जेव्हा आपण इथून जर बॉन्ड ब्रेक केला तर आपल्याला अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 16 डायकार्बोनिल म्हणजे डाय इस्टर कंपाऊंड तयार होईल, बरोबर. आणि हा 13 डाय इस्टर कंपाऊंड तयार झाल्यानंतर आपल्याकडे एक रिएक्शन आहे, त्याला रिएक्शनचं नाव आहे डिकमन रिएक्शन. आणि डिकमन रिएक्शन म्हणजे काय? येस, सायक्लिक क्लायझन इस्टर कंडेन्सेशन. क्लायझन इस्टर कंडेन्सेशन म्हणजे काय ह्याची माहिती तुम्हाला तुमचं बीएससी पुस्तक देईल. आणि त्याच्यानंतर मला वाटतं सेम 3 ला सेम 5 ला तुम्हाला डिकमन कंडेन्सेशन पण रिएक्शन. तर ह्याच्यामध्ये जर बघितला तर फक्त हा मॉलिक्यूल जर घेतला आणि त्याच्यामध्ये आपण बेस टाकला तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल, राईट. आणि जर आपण मगाचा जर प्रोडक्ट घेतला मगासारखं म्हणजे काय, तर मी इथं बॉन्ड ब्रेक केला, ओके, इथं बॉन्ड ब्रेक केला तर काय होईल, मला त्या इथील मॅलोनेट तयार होईल आणि इथं आपल्याला सायक्लोपेंटॅनोन, राईट. इथं मला 2 वेगवेगळे रिएक्टर घ्यावे लागतील. पण इथं कसं आहे, हा बॉन्ड ब्रेक केला तर हा आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे, ओके. आणि ह्याची आपण एक रिएक्शन आहे, वेल नोन रिएक्शन आहे, डिकमन रिएक्शन. बघा मी इथं थोडस म्हणतोय, इथं लॉजिक वापरताना म्हणतोय काय, रिंग कधी ब्रेक करायचं नका. पण इथं मी म्हणताना काय म्हणतोय, येस, इथं असताना 5 मेंबर असताना तर इथं रिंग ब्रेक करा. का रिंग ब्रेक करा, तर इथं आपल्याकडे एक वेल नोन रिएक्शन आहे डिकमन रिएक्शन. आणि डिकमन रिएक्शनची तुम्ही माहिती काढून बघितलं पुस्तकामध्ये टीवायच्या किंवा एसवायच्या तर तुम्हाला जास्त माहिती मिळेल. तर ह्याच्यामध्ये आपण फक्त एकच मॉलिक्यूल वापर करून, येस, एकच मॉलिक्यूल वापर करून काय करू शकतो, आपल्याला डिझायर टार्गेट मॉलिक्यूल सिंथेसिस करता. ठीक आहे. तुम्ही आज काय करायचंय, क्लायझन इस्टर कंडेन्सेशन आणि डिकमन रिएक्शन ह्याच्या बाजूला नोट्स लिहून काढताय ना, तेव्हा बाजूला ह्याच्या शॉर्ट नोट्स मध्ये तुम्ही तुमच्या म्हणजे मार्जिन जिथं असतं त्याच्या बाजूला तुम्ही नोट्स लिहून काढायचं. आता आपण पुढे जाऊ. This is your target molecule, pH CH2. This is carbon, tetravalent carbon. Again C double bond O pH. Here this carbon contain another 2 molecules. That is here is one ester, here is one ester. मग आता आपल्याला पॉसिबिलिटी माहिती आहे, 1,3 डायकार्बोन हेच नेचर आहे. कुठेही जावा 1 2 3 1,3 डायकार्बोनिल किंवा 1 2 3 1,3 डायकार्बोनिल हे दोन्ही सेम असल्यामुळे कुठलीही कन्सिडर केलं तर काय फरक पडणार नाहीये. मी काय केलं की आपल्याला माहिती आहे 1,3 डायकार्बोनिल असताना काय करायचं आहे, कार्बोनिलला अटॅच असणारा एक ग्रुप एक बॉन्ड काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. तसं मी इथला बॉन्ड ब्रेक केला. शिल्लक काय राहील, पीएच CH2. तर आणखी एक महत्वाची प्रश्न आहे, मी इथं पण ब्रेक करू शकतो आणि इथं पण ब्रेक करू शकतो. मी दोन्ही पॉसिबिलिटी चेकआउट करणार आहे. पण इथं ब्रेक केल्यानंतर मला बेन्झॉइल क्लोराईड मिळेल आणि इथं मला आपला हा ऍक्टिव्ह कार्बन आहे, राईट. त्यामुळे इथं प्रोटॉन बेस टाकलं की इथला प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करणार, हा बॉन्ड ब्रेक करणार, पीएच CH2Br, आपला बेन्झाइल ब्रोमाइड मिळेल. अगेन परत अशा प्रकारे आपल्याला हा मॉलिक्यूल सुद्धा अवेलेबल आहे. मग हा मॉलिक्यूल जो आहे ह्याचं आपण घेऊन सिंथेसिस करायला घेतलं. तर बघा CH2 C double bond O CH2 CO2 टर्शरी ब्युटील ट्वाइस. बेस, हा बेस काय करणार आहे, ऍसिडिक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. 2 कार्बोनिलच्या मधला जो कार्बन असतो तो असतो काय, मोर ऍसिडिक. त्याला अटॅच जो हायड्रोजन असतो तो असतो काय, मोर ऍसिडिक. हा बेस त्यातला एक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट. शिल्लक काय राहिला आता, CH मायनस. हा CH मायनस ह्या CH2 वरती अटॅक करेल आणि हा Br ला काढून टाकेल. शिल्लक मग तयार काय होणार, पीएच CH2. हा पीएच CH2 हा इथला शिल्लक राहिलेला भाग CH CO2 ट्वाइस टर्शरी ब्युटील ट्वाइस. परत मी घेतलाय बेस. बेस काय करणार आहे, इथला प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे आणि कार्बनवर अटॅक करून Cl ला बाहेर काढून टाकेल आणि आपल्याला अशा प्रकारे टार्गेट मॉलिक्यूल मिळून जाईल. दिस इज दी 1,3 डायकार्बोनिल. आता इथं जर बघितला तर इथं थोडस लॅक्टॉन रिंग आहे. लॅक्टॉन म्हणजे काय, सायक्लिक इस्टर. मग कसं काय बघा, हा 6 मेंबर रिंग आहे. इथं कार्बोनिल, इथं एक ऑक्सिजन म्हणजे हा लॅक्टॉन आहे. इथं अल्फा बीटा पोझिशनला अनसॅच्युरेशन आहे. तर इथं काय करायचं, तर पहिल्यांदा करायचं आपण ही लॅक्टॉन रिंग ब्रेक करायची.
इलेक्ट्रॉन रिंग ब्रेक करायचे म्हणजे काय, फंक्शनल ग्रुप इंटरकन्व्हर्जन. एक तयार केला आपला इस्टर आणि दुसरा तयार केला काय, OH ग्रुप. मग राहिला भाग कोणता, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल ग्रुप. त्यामुळे मी इथं काय केलं, हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर जसं की आपण बीटिंग रिएक्शन माहिती आहे, इथं तयार केलं आता CH3 C डबल बॉन्ड OR. येस, म्हणजे आपल्याला तर आरच्या ठिकाणी इटी असेल, कन्सिडर करा इटी असेल तर आपण त्याचं नाव काय येईल, मिथिल ऍसिटेट, सॉरी इथिल ऍसिटेट. ओके, इथिल ऍसिटेट. आणि उरला भाग कोणता इथं, कार्बोनिल ग्रुप. मग इथं जर तुम्ही बघितला तर हा नेचर कसं आहे, 1 2 3 म्हणजे 1,3 डायऑक्सिनेटेड नेचर आहे. त्यामुळे आपण पहिला भाग जो बघितला होता ए पॉइंट, त्यानुसार आपण काय करायचं आहे, डायरेक्टली हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. तयार झाला तर फॉर्माल्डिहाइड आणि इथं CO2. याला ऍडजस्टंट जो प्रोटॉन असतो तो असतो मोर ऍसिटिक आणि हा इझिली अवेलेबल आहे. मग हा स्टार्टिंग प्रोडक्ट घेऊन मी काय केलं, CH3 CH3 CHO. त्याच्यानंतर आपला आहे यस फॉर्माल्डिहाइड. इथं आपण घेतलाय वीक बेस K2CO3. हा काय करेल, इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल, इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे फॉर्माल्डिहाइडवर अटॅक करेल आणि CH2OH तयार. आणि दुसरा आहे तुमचं काय, मॅलोनिक ऍसिड. हा मॅलोनिक ऍसिड वर रिएक्शन झाली की आपल्याला काय मिळेल, डायरेक्टली इलेक्ट्रॉन रिंग तयार होईल. आपण आता पुढच्या मॉलिक्यूलकडे जाऊया. येस, दिस इज टू ग्रुप डिस्कनेक्शन. सेकंड पॉइंट दॅट इज 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड. 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड. आता मी थोडंसं काय करतोय, तुम्हाला रिव्हर्स सिलेबस कडे जरा घेऊन जातोय. त्याच्यामध्ये आपण बघत चालू होतो 1 2 1 3 1 4 1 5 डाय फंक्शनल कंपाऊंड. त्याच्यामध्ये त्याच्यात केमो सिलेक्टिव्हिटी आपण बघितलं, आज आपण रेडिओ सिलेक्टिव्हिटी बघितलं, परत मागच्या 1 ग्रुपमध्ये आपण प्रोटेक्टिंग ग्रुपचा यूज बघितला, व्हील सायकल रिएक्शन बघितलं मागच्या याच्यामध्ये. आज आपण इथं 1,5 डायकार्बोनिल मध्ये मायकल ऍडिशन आणि रॉबिन्सन एन्युलेशन बघणार. ठीक आहे, मायकल ऍडिशन आणि रॉबिन्सन एन्युलेशन बघणार. तर सुरुवात करताना आपल्याला मायकल रिएक्शन म्हणजे काय आधी पहिला समजून घ्यायला महत्वाचं आहे. मायकल रिएक्शन रिक्वायरमेंट काय, तर इथे एक कीटोन लागतो, त्याच्याकडे एक ऍक्टिव्ह कार्बन पाहिजे, दुसरा आहे एस बेस आणि रिएक्टंट आहे, म्हणजे दुसरा रिएक्टंट आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. मग ह्या दोघांची रिएक्शन झाली तर मला प्रोडक्ट काय मिळतो, 1 2 3 4 5 म्हणजे काय मिळतो, 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड मिळतो. मग ह्याचाच रेट्रो म्हणजे काय, येस ह्याचाच रेट्रो म्हणजे काय, तर मी इथे एखादा बॉन्ड म्हणजे हा बॉन्ड ब्रेक केला, येस, तर मला काय मिळेल, PHC डबल बॉन्ड O CH2PH म्हणजे हा, आणि इथं बॉन्ड ब्रेक केल्यानंतर ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. ही तिची व्यवस्थित सरळ रिएक्शन आहे आणि ह्याची मागची रिएक्शन बॅकवर्ड रिएक्शन म्हणजे त्याला आपण म्हणतो रेट्रोसिंथेसिस. आता हा प्रोडक्ट तयार कसा होतो ह्याची मी मेकॅनिझम दाखवतो. हा आहे तुमचा PHC डबल बॉन्ड O CH2PH आहे, बेस कोणता ETO मायनस. हा ऍसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल H, आतमध्ये जाऊन सायक्लायझेशन होईल O मायनस, त्याच्यानंतर परत इथं निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे आता न्यूक्लियोफाईल हा कुठे अटॅक करेल, हा वीक न्यूक्लियोफाईल आहे, त्यामुळे वीक इलेक्ट्रोफाईल वरती अटॅक करेल, त्यामुळे 1,4 ऍडिशन होईल, इथं कार्बनची ह्या कार्बनवर ऍडिशन होईल, परत आत डबल बॉन्ड तयार होईल, O मायनस तयार होईल. हा O मायनस आतमध्ये कार्बन म्हणजे कार्बन ग्रुप तयार होत असताना ह्या पोझिशनला निगेटिव्ह चार्ज होईल आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, तुमचा जो सॉल्व्हंट असणार आहे त्या सॉल्व्हंट मधल्या H ला अबस्ट्रॅक्ट करेल ETO आणि अशा प्रकारे काय तयार होईल, आता 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड तयार होईल. ओके, अशा प्रकारे मला आता ह्याची रिव्हर्स स्टेप म्हणजे आपला मॅनेज रिएक्शन आहे. 1,5 असेल तर आपण काय करणार, मॅनेज रिएक्शन करणार. आता इथं दिलेलं आहे बघा, हा थोडासा अनसिमेट्रिकल 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड दिलेला आहे, अनसिमेट्रिकल डायकार्बोनिल कंपाऊंड दिलेला आहे, 1 2 3 4 5 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड. मग इथं काय बघा, मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला, त्या दोघांच्या पैकी एक बॉन्ड म्हणजे जिथं कार्बन झाल्यानंतर तो कार्बन असणार आहे तिथं कार्बन काय करायचं, बॉन्ड ब्रेक करायचा आहे. जर पॉसिबिलिटी ब्रेक केला तर मला काय मिळेल, सिंथेटिक इक्विव्हॅलेंट
R C डबल बॉन्ड O CH3 प्लस अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन किंवा अल्डिहाइड काय असेल तो, तर आपल्याला हा मिळेल. आणि दुसरी पॉसिबिलिटी बी पॉसिबिलिटी केलं तर मला इथं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आणि इथं आपल्याला मिळेल सिंपल कीटोन. मग आता प्रश्न काय असणार आहे, जेव्हा 1,5 डायकार्बोनिल असेल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, ए आणि बी मेथड दोन्ही पॉसिबिलिटी बघून बघायचं आणि ह्यापैकी कोणती मेथड सोपी आहे ती मेन्शन करायची. आलं लक्षात? आता मी तुम्हाला जातोय 1,5 डायकार्बोनचं एक एक्झाम्पल. आता इथं बघा हा तुमचा टार्गेट मॉलिक्यूल CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH CH CN cyanide and here ester C double bond O OAT. पोझिशन्स बघा म्हणजे डाय फंक्शनल ग्रुप तर आहे आणि पोझिशन्स बघा 1 2 3 4 5 बरोबर. मग आता 5 म्हणजे 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड आहे. आता मी काय करतोय, पहिल्यांदा ए मेथडनं हा बॉन्ड ब्रेक करून बघतो, म्हणजे कार्बोनिल अटॅच CH2 सोडूनचा बॉन्ड. ठीक आहे, हा बॉन्ड ब्रेक करतोय. हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर मला काय फ्रॅगमेंट मिळतात, EtO2 C CH मायनस CN. आणि दुसरा काय, हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय करायचं असतो आपण, इथं डबल बॉन्ड तयार करतो, म्हणजे PH CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH. हा मॉलिक्यूल काय डिरेक्टली अवेलेबल नाहीये. परत इथं मी काय करणार आहे, विटिंग रिएजंट तयार करणार आहे. विटिंग रिएजंट रिएक्शन माहिती आहे आपल्याला, येस. तर विटिंग रिएक्शन तर ह्याच्यामध्ये PHCHO म्हणजे बेन्झाइड आणि हा आहे आपला ऍसिड. ओके, बी रूट मध्ये काय करणार आहे मी, ह्या कार्बोनिला सोडून एक CH2 सोडून मधला जो बॉन्ड असणार तो ब्रेक करणार आहे. हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर मला काय मिळणार आहे, ह्या पोझिशनला डबल बॉन्ड EtO ट्वाइस C C CN डबल बॉन्ड C PH प्लस इथं आपला हा सिंथॉन मायनस CH2 मायनस C डबल बॉन्ड O CS. आणि मग हा जो आहे हा सुद्धा इझिली अवेलेबल नाहीये. परत मी इथं करणार वेटिंग रिएक्शन, इथं CH2 आणि इथं राहिला काय बेन्झाइड. ओके, हे दोन्ही जर रूट बघितलात तर हे दोन्ही रूट अगदी परफेक्टली बरोबर आहे. दोन्ही रूट काय परफेक्टली बरोबर आहे. पण ए रूट मध्ये जर बघितलात तर आपल्याला रिएक्टर किती घ्यावं लागतात, 1 2 3 बरोबर. आणि ह्याच्यामध्ये पण किती घ्यावं लागतात, 1 2 आणि आपला हा 3. त्यामुळे दोन्ही मध्ये जर बघितलात तर तीन रिएजंट हे घ्यावंच लागणार आहे. पण ह्या दोघांच्या पैकी जो आपला ए रूट आहे तो परफेक्ट आहे, बिकॉज इथं एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे हा आहे काय अनायन आहे बरोबर, आणि इथे सुद्धा काय आहे निगेटिव्ह चार्ज आहे, हा अनायन आहे. मग मला सांगा ह्या दोघांच्या पैकी कुठला अनायन मोस्ट स्टेबल असेल, तर हा CH2 आतमध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि इथं O मायनस, ह्याचं एकच रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होईल बरोबर. आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा इथं आतमध्ये गेल्यानंतर इथं O मायनस, त्याच्यानंतर हा आतमध्ये आल्यानंतर इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि C ट्रिपल बॉन्ड N मध्ये जो आहे तिथला डबल बॉन्ड तयार होऊन N मायनस. आता हे रेझोनन्स स्ट्रक्चर कसं काढायचं आता हे मी तुम्हाला शिकवणं बरोबर नाही MSc2 ला, त्यामुळे ह्याला 2 रेझोनन्स स्ट्रक्चर येतात. मग कम्पेअर केला तर ए जो आहे तो थोडासा काय आहे स्टेबल अनायन देतो, त्यामुळे ए जो असणार आहे तो रिएक्शन आपण काय करायचंय प्रिफरन्स त्याला द्यायचं. आता ह्याची रिव्हर्स जावा सिंथेसिस करायला बेन्झाइड घ्या, ऍसिटोन घ्या, आपल्याला हा मिळेल. आणि त्याच्यानंतर हा पण इझिली अवेलेबल आहे आणि हा इझिली अवेलेबल याच्यावरती बेस टाका, इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल, 1,4 ऍडिशन होईल आणि आपल्याला हा टार्गेट मॉलिक्यूल मिळेल. ह्याची सिंथेसिस तुम्ही होमवर्क करायचं. ठीक आहे, मला वाटते अजून ह्याच्यामध्ये भरपूर पार्ट बघायचा आहे 1,5 मध्ये, आणि तुम्ही थोडस गोंधळून जाल एकाच वेळेला 1,3 1,5 केलं. मी काय करतो आज इथंच थांबतो, 7 मिनिटं शिल्लक आहे तुला, पण थोडासा अवघड पार्ट आहे आणि उरलेला भाग जो आहे तो आता आपण परत 1,5 डायकार्बोन पासून रिपीट करून पुढे जायचं आहे. उद्याच्या लेक्चरला आपण 1,5 डायकार्बोनिल आणि 1,4 डायकार्बोनिल इतक्या पार्ट बघूया. आता आपला हा टॉपिक संपण्याच्या मार्गावर आहे.
ठीक आहे, इथं आपण थोडंसं थांबूया कारण की ऑनलाईन शिकवताना तुम्हाला समजते की नाही मला